तर आपण आता ही दृश्य पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आहेत। तर नाशिकच्या स्वामीनारायण मंदिरामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दाखल झालेले आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय TV9च्या माध्यमातून। नाशिकमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत। काळाराम मंदिरामध्ये ते जाणार आहेत आणि यावेळेला राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन सुद्धा त्यांच्या हस्ते होणार आहे। आणि आता आपण ही दृश्य आपण पाहतोय। नाशिकच्या स्वामीनारायण मंदिरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झालेले आहेत। चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। महत्त्वाचा आजचा हा दिवस आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत। ते नाशिकच्या दौऱ्यावर जाणार आहेत। इथे काळाराम मंदिरामध्ये जाऊन गोदातीरी त्यांच्या हस्ते महाआरती सुद्धा होणार आहे आणि त्याचबरोबर 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। थ्रू केलेलं आहे मग ते मोदी बोलत असतात नाही झालं सीएम यांचा दौरा हा उत्तर महाराष्ट्र आणि नाशिक करता आणि विकासाच्या अत्यंत महत्त्वाच्या डेव्हलपमेंटच्या कामाकरता आहे। मोदीजींनी मागच्या 10 वर्षामध्ये गरीब कल्याण मध्यमवर्गीय कल्याणाच्या राष्ट्र कल्याणाकरता जी कामं केली त्या कामामध्ये जनतेमध्ये प्रचंड हर्षोल्लास आहे आणि या दौऱ्यातनं या महाराष्ट्राला उत्तर महाराष्ट्राला बऱ्यापैकी विकासाला गती मिळेल असं मला वाटतं। आज महत्त्वाचा दिवस आहे। राज्यात खूप सारे उपक्रम होत आहेत, काय सांगणार? नाही, महाराष्ट्राला खूप गती मिळाली आहे। केंद्रातलं आणि राज्यातले दोन्ही सरकारं महाराष्ट्रामध्ये प्रचंड गतिमान परिस्थितीमध्ये आता आलेली आहेत। मागच्या 2.5 वर्षात जी महाविकास आघाडी होती त्यावेळी सारं थांबलं होतं। आता पुन्हा एकदा डबल इंजिन सरकारने मोदीजींनी मोठ्या प्रमाणावर बूस्ट आता महाराष्ट्राला दिला आहे आणि त्याही काळामध्ये म्हणजे उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये मोदीजींनी वारंवार महाराष्ट्राला खूप देण्याचा प्रयत्न केला, पण देण्याची मानसिकता होती, घेण्याची मानसिकता नव्हती। त्यामुळे महाराष्ट्र मागे पडला होता, कारण इगो होता, कोण जाईल मोदीजीकडे। आमचा त्या काळामध्ये इतका इगो झाला होता की त्या काळात विकासाच्या कामाला सुद्धा कोणी जात नव्हतं। पण आज बघा, देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादा हे तिघही मोदीजीकडे जातात आहे। मोठ्या प्रमाणात विकास कामे येत आहे। आमचं सरकार आलं आहे आणि या सरकारमध्ये शेवटी काय आहे, आपली सर्वांची भूमिका तुमची माझी काय आहे, शेवटी तुम्ही जे करता आम्ही जे करतोय हे महाराष्ट्राच्या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता। आणि महाराष्ट्रात आता बघा, यावेळी 9 शहरं हे स्वच्छतेमध्ये क्रमांकावर आले आहेत, 1 क्रमांकावर आहेत। महाराष्ट्र स्वच्छतेमध्ये क्रमांक 1 वर देशामध्ये आला आहे। हे कशामुळे होतं? केंद्र आणि राज्य सरकार एकत्र असलं तर मला वाटतं बऱ्यापैकी उत्साह आज जनतेमध्ये आहे। आज 22 जानेवारीला सुद्धा जो या संपूर्ण देशामध्ये जो जगातली सर्वात मोठी दीपावली सारखा वातावरण आहे। आणि आज नाशिकमध्ये बघा, मी परवा काळाराम मंदिरात गेलो, आज मोदीजींचा